एनसीपी नेता शरद पवार के नेतृत्व में पार्टी ने मंडल यात्रा की शुरुआत की है। इस यात्रा के लिए एनसीपी शरद पवार गुट के प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे और नेता रोहित पवार समेत कई दिग्गज नागपुर पहुंचे हैं। नागपुर में मीडिया से बात करते हुए शशिकांत शिंदे और रोहित पवार ने मंडल यात्रा के माध्यम से भाजपा पर हमला बोला। आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये विदर्भामध्ये या ठिकाणी आज मंडल आयोगाच्या संदर्भातला ओबीसी यात्रा सुरू होते। आता त्याचा शुभारंभ होऊन महाराष्ट्रामध्ये या असलेल्या ओबीसी समाजाच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन उद्याच्या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं या महाराष्ट्रातला सर्व पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि आज विदर्भामध्ये मी असेल, रोहित पवार असतील, हर्षवर्धन पाटील असतील, अनिल बाबू असतील, राजेंद्र शिंदे असतील, सगळे दिग्गज नेते आम्ही आज विदर्भाच्या दौऱ्याच्या संदर्भातून सुरुवात करतो आहोत। मंडल आयोग जेव्हा लागू केलं होतं, महाराष्ट्र हा पहिलं राज्य होतं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोग तिथे लागू, त्यांचे जे काही टर्म्स अँड कंडिशन आहेत ते लागू करण्यासाठी, जे काही आरक्षण असेल, राजकीय आरक्षण आणि इतरही गोष्टी, आणि तसं बघितलं तर नंतरच्या काळात त्या काळामध्ये भाजपने त्याचा विरोध केला होता, कमंडल यात्रा काढली होती आणि ते सगळं त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलं। पण आता नजीकच्या काळामध्ये जे खरे मुद्दे आहेत, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्याच्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, युवांचे प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न, महिला सुरक्षेचा विषय आहेत, महाराष्ट्राचा विकासाचा मुद्दा हा बाजूला राहिलाय। आणि इलेक्शन कशावर लढलं जातंय तर जातीवाद, धर्मवादावर तिथं लढलं जातंय।